नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अनिल तोडमल तुमचं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण घेणार आहोत TCS ने विचारलेल्या गणिताच्या प्रश्नांचं विश्लेषण। पहा, तुमची जी बृहन्मुंबई महानगरपालिकेची भरती आहे, जी कार्यकारी सहाय्यक पदासाठी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हे 25 प्रश्न 50 मार्कला असणार आहेत। आणि हा असा विषय आहे की जिथे तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता, कारण याचे जे प्रश्न विचारले जातात ते सगळे 100% ॲक्युरेट आन्सर काढण्यासारखे असतात। जसं GS मध्ये चॅलेंज असतं की बाबा तुम्ही आउट ऑफ मार्क घेणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, पण यामध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता। मग तुम्हाला या प्रश्नांवरून लक्षात येईल की TCS ने यापूर्वी कसे प्रश्न विचारलेले आहे, प्रश्नांची डिफिकल्टी लेवल काय असणार आहे आणि तुम्हाला ते कसे सोडवता येतील। मग आपण सुरू करूयात पहिल्या प्रश्नापासून। पहा, हे TCS ने मागे वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या, त्यातील प्रश्न आहेत काही तलाठी किंवा इतर ज्या TCS ने परीक्षा घेतल्या त्यामध्ये आलेले प्रश्न आहेत, मेमरी बेस्ड आहेत। म्हणजे आपले जे विद्यार्थी पेपरला गेले, पेपरवरून आल्यानंतर त्यांनी जे प्रश्न आठवतात ते लिहून आपल्याला पाठवले आणि त्याच्यावरून हे प्रश्न आपण घेतो आहोत। पहा, आता हा पहिला प्रश्न बघा काय। 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय रेशमाच्या वयाच्या अर्धे होते। जर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वयातील फरक सांगा। आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:7 याचा अर्थ एकीचं वय 4 पट आणि दुसरीचं वय 7 पट पाहिजे। एकीचं वय 4 पट, दुसरीचं 7 पट। मग यांच्या वयामध्ये 3 पटीचा फरक येईल। यांच्या वयामध्ये 3 पटीचा फरक येईल आणि आपल्याला हा 3 पटीचा फरक जो आहे तो काढायचा आहे। 3च्या पटीत फरक बघा, एकच ऑप्शन आहे 30। 3च्या पटीत 20 नाही, 25 नाही, 38 नाही, मग तुमचं हे उत्तर आहे। आता हा किती सोपा प्रश्न आहे, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की वयातला फरक 3 पट आहे। 3 पट आहे म्हणजे 3च्या पटीतच तुमचं उत्तर येणार 30। अशा प्रकारे हा सोडू शकतो। आता याला दुसरी एक पद्धत आहे सोडवण्याची, जी की ट्रॅडिशनल मेथड आहे की 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय रेशमाचे अर्धे होते, म्हणजे x आणि 2x मानू। एकीचं वय x मानू, दुसरीचं 2x मानू, म्हणजे याच्या अर्धे हे होईल। पुढे 10 वर्षानंतर होईल x अधिक 10, 2x अधिक 10 बरोबर 4/7। याने जर गुणलं 7x अधिक 70 बरोबर 4 गुणिले 2 8x अधिक 40। तर 8x मधून 7x गेले x, 70 मधून 40 गेले 30। तर वय येईल 30 आणि 60। x ची किंमत 30 आणि 60, दोन्हींच्या वयामध्ये फरक कितीचा येईल? 60 आणि 30 मध्ये 30चा फरक येईल। पण ह्या पद्धतीने सोडवण्याची काही आवश्यकता नाही, कारण यापेक्षा ही दुसरी मेथड बेस्ट आहे। ॲक्च्युली याला तिसऱ्या पद्धतीने आणखी सोडवणं शक्य आहे। पहा, जी आहे पद्धत 10 वर्षापूर्वी वय अर्धे होते, म्हणजे 1 पट 2 पट असं म्हणता येईल। एकीचं वय दुसरीच्या अर्धे म्हणजे 1 पट 2 पट। 10 वर्षानंतर होईल 4:7, मग याला गुणायचं दुसऱ्या गुणोत्तराच्या फरकाने 3 ने, भागायचं 7×1=7, 4×2=8 याच्या फरकाने। तर 30×31, 30×2=60 हे त्यांचे वय होतील 10 वर्षापूर्वी। आज 30 आणि 10 40 70 बरोबर आहे। मग त्यांच्या वयांमध्ये कधीही बघितलं तर 30चा फरक येईल। तर 3 पद्धती आहेत। एक पर्यायावरून सोडवणे, सगळ्यात बेस्ट मेथड असते की तुम्ही पर्यायावरून सोडवा। दुसरी शॉर्टकटने सोडवा आणि तिसरी जनरल मेथडने। मी सांगेल जनरल मेथड वापरत जाऊ नका, वेळ खूप लागतो, स्टेप जास्त आहेत, तर कॅल्क्युलेशनमध्ये चुका होण्याचे पण शक्यता असतात। तर हा प्रश्न विचारलेला होता, म्हणजे खूप अवघड प्रश्न विचारले जात नाहीत, फक्त तुमचा अभ्यास पाहिजे। तुम्ही जर अभ्यास करून गेले तर पेपर खूप सोपा असतो। जर तुम्ही तिथे जाऊन प्रश्न बघायला लागले, तिथे जाऊन जर तुम्ही सोडवायला लागले तर मग नक्की अवघड आहे। चला पुढचा प्रकार बघा। नफ्या तोट्या प्रकरणावरील प्रश्न होता, हाही TCS ने विचारलेला आहे। 6 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर एकूण व्यवहारात किती टक्के नफा अथवा तोटा झाला? पहा, प्रश्न समजून घ्या। गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आधी तर प्रश्न समजले पाहिजे। तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे प्रॉब्लेम समजलं तर पाहिजे। समजल्यानंतर तुम्हाला फक्त त्यातल्या किमतींवर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार क्रिया करायची आणि उत्तर काढायचे। जसं पहा, 6 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर एकूण व्यवहारात किती टक्के नफा तोटा झाला?
म्हणजे 10 वस्तू विकल्या की 6 वस्तू खरेदी करता येतात. मग असं माना एखाद्या दुकानदाराने दुकानातील 10 वस्तू विकल्या की तो 6 वस्तू खरेदी करू शकतो. याचा अर्थ 10 वस्तूंची गुंतवणूक त्याने केली, दुकानात विकल्या आणि आता 6 वस्तू खरेदी करू शकतो, म्हणजे 4 वस्तूंचा तोटा होतो. जेव्हा तो 10 वस्तूंची विक्री करेल त्याच्या जागी त्याला 6च वस्तू आणता येतील, म्हणजे 4 वस्तूंच्या किमती एवढा तोटा होईल. किती टक्के तोटा होईल मग? 40% तोटा. आता मला सांगा ह्या प्रश्नामध्ये काय अवघड आहे? जर कन्सेप्ट माहीत असेल तर कुणालाही जमू शकतं. 10 वस्तू विकल्या 6च आणता येतात, म्हणजे 4 वस्तूंच्या विक्रीत 4 वस्तूंच्या किमती इतका तोटा झाला. मग 10 वर 4चा तोटा टक्क्यात रूपांतर करायचं. आता मी जर इथं म्हटलं असतं की 15 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी असेल तर या व्यवहारात नफा अथवा तोटा काय होईल? मग बघा 10 वस्तूंची विक्री केल्यावर 15 वस्तू खरेदी करता येतात. 10 वस्तू विकून 15 आणता येतात. याचा अर्थ दुकानातल्या 10 वस्तू विकल्या की आता 15 आणता येतील, म्हणजे वरती 5 वस्तूंच्या किमती एवढा नफा होणार आहे 10 वस्तू विकल्यानंतर. मग इथे 50% नफा होईल. मग आता परत प्रश्न विचारला तर असं विचारू शकतात 15 वस्तूंची खरेदी किंमत 10 वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे, म्हणजे दुकानातल्या 10 वस्तू विकल्या तर 15 खरेदी करता येतात, म्हणजे 10 वस्तूंवर 5 वस्तूंच्या किमती एवढा नफा होतो. मग इथं 50% नफा होईल. इथं 10 विकून 6च खरेदी करता येत होत्या, म्हणजे 4 वस्तूंच्या किमती एवढा तोटा होत होता. तर हाही प्रश्न ॲप्लिकेशन बेस्ड आहे. जर तुम्हाला कन्सेप्टचं इम्प्लिमेंटेशन जमलं तर खूप सोपं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? गणितात आउट ऑफ मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला एक तर बेसिक कॅल्क्युलेशन आले पाहिजे, जसं की बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, अपूर्णांक, मसावी, लसावी हे तुम्हाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. जर कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला प्रश्न सोडवणं म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची क्रिया करून दिलेल्या प्रश्नातील संख्यांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची क्रिया करणे एवढंच काम आहे. हे खूप सोपं आहे. पण कधी जर तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन येत असतील, नफ्या तोट्याचा कन्सेप्ट माहीत असेल आणि तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर पेपरला तुम्ही हे सहज सोडवू शकता, आउट ऑफ मार्क मिळवू शकता. अभ्यास न करता हे निश्चित अवघड आहे. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा प्रश्न बघा. व्यापारी 12 डझन अंडी 5 रुपये प्रति अंडे प्रमाणे खरेदी करतो. त्यातील 12 अंडी फुटतात. उरलेली अंडी 6 रुपये प्रति अंडे प्रमाणे विकतो. त्याला झालेला शेकडा नफा किती? 12 डझन अंडी म्हणजे 12 गुणिले 12, 144 अंडी 5 रुपयाला अंड याप्रमाणे खरेदी करतो. 144 5 720. कोणत्याही संख्येला 5ने कसं गुणायचं बघा. जसं की बघा 18 पंचे, 12 पंचे, 6 पंचे, 18 पंचे 90. कसे? 18च्या निम्मे 9 त्याच्या पुढे 0, 12च्या निम्मे 6 त्याच्या पुढे 0, 6 पंचे 6च्या निम्मे 3 त्याच्या पुढे 0. तसं 144 पंचे 144च्या निम्मे 72 त्याच्या पुढे 0. 720 रुपयाची खरेदी झाली. पुढे काय म्हटलंय? 12 अंडी फुटली. मग 144 मधली 12 अंडी फुटली तर किती शिल्लक राहिली? 122 अंडी शिल्लक राहिली. सॉरी 132. यातून 12 गेले तर 132 अंडी शिल्लक राहतील. आता ती विकली कितीला? 6 रुपयाला एक अंड याप्रमाणे. मग पहा 6 दुने 12, 6 त्रिक 18, 1 19, 6 1 6 1 6. 720 रुपयाला खरेदी करून 792 रुपयाला विक्री झाली. याचा अर्थ 720 रुपयाची खरेदी आणि वरती 72 रुपये नफा होईल. 72 रुपये नफा टक्क्यात काढायचं झालं तर 10% नफा होईल. किती टक्के नफा होईल? 10%. आता याला आणखी सोपं कसं करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. एवढ्या डिटेल्समध्ये सोडवायची गरज नाही. जसं की 144 अंडे 5 रुपयाला विकत घेतले म्हणजे 720 रुपये गेले. 12 अंडी फुटली तर उरली 132 अंडी. एक अंड 6 रुपयाला विकलं 792 रुपये आले. मग 720 रुपयांच्या खरेदीवर 72 रुपये नफा म्हणजे 10% झाला. आता दुसरं
जेव्हा शेवटी तुम्हाला उत्तर गुणोत्तरात काढायचं आहे किंवा शेकड्यात काढायचं आहे त्यावेळेस तुम्ही किमतींना थोडंसं चेंज करू शकता. व्यापारी 12 डझन अंडी 5 रुपये प्रति अंड्याप्रमाणे खरेदी करतो. मी असं मानतो 12च अंडी खरेदी करतो. 12 डझनऐवजी 12 अंडी, 12 डझनऐवजी 12 अंडी खरेदी करतो. 12 पंचे 60 रुपयाला. त्यातील 12 अंडी फुटतात म्हणजे 12 डझनपैकी 12 अंडी फुटली म्हणजे 1 डझन फुटली. मग 12 डझनचे 12 अंडी केली तर 1 डझन म्हणजे 12. ओके, 12 डझनची 12 अंडी, 12 अंडी फुटली म्हणजे 1 डझन फुटली म्हणजे 1 अंड फुटलं तर राहिले किती? 11. ओके, टोटल पहा 12 पंचे 60, 12 अंडी खरेदी केली. 12 डझनऐवजी 12 मानलं तर 12 अंडी फुटली म्हणजे 1 अंड फुटलं तर राहिले 11 अंडे. 6 रुपयाला विकलं, 11 × 66. मग 60 वर 6 रुपये जादा आले म्हणजे किती आले? 10%. पेपरला असं सोडवणं अपेक्षित आहे. पेपरला तुमचं कमी वेळेत उत्तर येणं अपेक्षित आहे. मग तुम्ही असं करू शकता 12 डझनऐवजी 12 अंडी 5 रुपयाला, 12 पंचे 60 रुपयाची खरेदी. 1 डझन अंडी फुटली तर 12 डझनचे 12 अंडी केलेत, 1 डझनचं 1 अंड होईल. 12 पैकी 1 अंड फुटलं, 11 राहिले. 6 रुपयाला प्रति विकलं, 11 × 66 रुपये आले. 60 रुपयाची खरेदी, 66 रुपये आले म्हणजे 60 वर 6 रुपयाचा नफा झाला. 60 वर 6 रुपयाचा नफा म्हणजे 10% नफा. हे तुम्ही असंही सोडू शकता. याचं उत्तर एवढंच आहे, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे कसं सोडवायचं आहे. आता मी याला सोपं करण्यासाठी ही पद्धत वापरली, नाही तर तुम्ही ही पद्धत वापरू शकता. मी तुम्हाला डिटेल्समध्ये ही पद्धतही सांगितलेली आहे. तर एक प्रश्न 2-3 प्रकारे सोडवू शकतो. आता तुम्हाला लक्षात घ्या, बेस्ट मेथड यूज करायची आहे. बाकीच्यांपेक्षा जर तुम्हाला फास्ट आणि ॲक्युरेट सोडवायचं असेल तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा जनरल मेथडनी, ट्रॅडिशनल मेथडनी सगळे सोडवतात. तुम्हाला त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहायचं आहे जेणेकरून तुम्ही मेरिटमध्ये येतात. आणि हे TCSचं गणित अवघडही नाही आहे, सोपंही नाही आहे जर अभ्यास केला तर. खूप सोपंही नाही आहे, अभ्यास न करता तुम्हाला मार्क मिळू शकत नाही. आणि अवघडही नाही आहे की अभ्यास केल्यानं मार्क मिळणार नाहीत. तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 100% चांगले मार्क मिळू शकतात. हे प्रश्न सगळे तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की TCS कसे प्रश्न विचारतोय आणि तुम्हाला ते सोडवता येऊ शकतात की नाही, किंवा तुम्हाला कोणत्या लेव्हलला अभ्यास करावा लागणार आहे. पुढे पहा, P हा Q पेक्षा 30% जादा कार्यक्षम आहे. P Q पेक्षा 30% जादा कार्यक्षम. तर मानू Q 100 खड्डे खातो एका दिवसात. Q एका दिवसात 100 खड्डे खातो तर P 30% जादा कार्यक्षम म्हणजे 130 खड्डे खांदेल. P एकटा काम 23 दिवसात करतो. मी असं मानू Q 10 खड्डे खांतो तर P 13 खड्डे खांतो म्हणजे 30% अधिक कार्यक्षम होईल. P एकटा काम 23 दिवसात करतो. P दररोज पूर्ण काम काय होईल पहा. P दररोज 13 खड्डे खांतो, एकटा काम 10 दिवसात करतो. मग पूर्ण काम होईल 13 एकटा काम 23 दिवसात करतो. P एकटा पूर्ण काम 23 दिवसात करतो. मग पूर्ण काम होईल एका दिवसाचे 13 खड्डे 23 दिवसात पूर्ण म्हणजे गुणिले 23 पूर्ण काम. आता म्हटले दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील. हे झालं पूर्ण काम 13 गुणिले 23. दोघे मिळून काम करायला लागले तर दोघे मिळून दररोज 23 खड्डे खांतील तर त्यांना 13 दिवस लागतील. तर याचं उत्तर किती आहे? 13 दिवस. एवढंच याचं सोल्युशन आहे. पण याच्या मागचा कन्सेप्ट तुम्हाला कामकाळ वेगाचा समजलेला पाहिजे, तुम्ही अभ्यासलेला पाहिजे. आणि मी तर म्हणेल पेपरला जाताना तुम्ही सगळे प्रकारचे प्रश्न आधी सोडवलेले पाहिजेत. तुम्हाला प्रकार माहीत पाहिजे, त्याची प्रॅक्टिस पाहिजे, जेणेकरून पेपरला गेल्यानंतर तुम्हाला नव्याने विचार करत बसावं लागणार नाही. म्हणजे याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, खूप अवघड कॅल्क्युलेशन पानभर किंवा तुम्हाला जमणारच नाही असे नाही आहेत. खूप सोपे कॅल्क्युलेशन आहेत. ते देतानाही अशाच किमती देतात ज्या कॅन्सल होतील. अवघड कॅल्क्युलेशन करावे लागणार नाहीत. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की मांडायचे कसं उदाहरण, आणि उदाहरणं गणित सोडवण्यासाठी मांडायचे कसे हे कळण्यासाठी तुम्हाला त्या कन्सेप्टचा अभ्यास पाहिजे. थोडीशी आधी प्रॅक्टिस तुम्ही केलेली पाहिजे. त्यामुळे गणिताचा विषय जेव्हा तुमचा याचा येणार आहे त्यावेळेस लक्षात घ्या, तुम्हाला चांगली तयारी करून पेपर द्यायचा आहे. वरवर तयारी करून जर पेपर दिला तर असे प्रश्न सोडवणं चॅलेंजिंग आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता बघा, मी प्रश्न सोडवून देण्याच्या अगोदर तुम्ही पॉज करत चला, स्वतः प्रश्न सोडवा. तुम्हाला सुटतोय की नाही बघा, कशा पद्धतीने तुम्ही सोडवताय बघा, आणि त्याच्यानंतर माझं एक्सप्लेनेशन परत प्ले करा आणि बघा. पहा, हा प्रश्न पण TCSचा विचारलेला आहे.
आता याच्यासाठी पण तुम्हाला कामकाज वेगाचा कन्सेप्ट माहीत असेल तर सहज सोडवता येणार आहे. तो कन्सेप्ट आहे, मी थोडक्यात सांगतो. एला एक काम करायला 10 दिवस लागतात. एला एक काम करायला 10 दिवस लागतात. ओके. बीला ते काम पूर्ण करायला 18 दिवस लागतात. तर आपण काय करतो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना काम ठरवतो त्या दोन्हींच्या पाड्यामध्ये. 10 आणि 18च्या पाड्यामध्ये किंवा यांचा लसावी काम घेऊन 90 खड्डे खांदायचं. हे 10 दिवसात पूर्ण काम करतो, बी पण 18 दिवसात पूर्ण काम करतो. काम घेऊ 90 खड्डे खांदायचं. मग 90 खड्डे खांदायचं काम आहे, तर हा एका दिवसाला 9 खड्डे खांदेल, एक दिवसाला 9 खड्डे खांदेल. हा एका दिवसाला 5 खड्डे खांदेल. आता काय केलंय पहा, तर बी हा कामाला सुरुवात करून 10 दिवस काम करतो. बीने कामाला सुरुवात केली, 10 दिवस काम केलं, दररोज 5 खड्डे खांदत होता. 10 दिवसात 50 खड्डे खांदले, 90 पैकी 50 खड्डे खांदले, 40 खड्डे काम बाकी, 40 खड्डे खांदायचं काम बाकी आणि काम सोडून जातो. तर उर्वरित काम करायला एला किती दिवस लागतील? मग आता ए दररोज 9 खड्डे खांदतो, उरलेलं काम करायचं आहे. 9 चौक 36, 4/9. उर्वरित काम करायला त्याला 4/9 एवढे दिवस लागतील. उर्वरित काम करायला किती? 4/9 एवढे दिवस लागतील. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे, ए 10 दिवसात करतो, ए काम 10 दिवसात करतो, बी 18 दिवसात करतो. तर काम घ्यायचं 90 खड्डे खांदायचं. 90 खड्डे काम असेल तर हा एका दिवसाला 9 खड्डे खांदेल, हा एका दिवसाला 5 खड्डे खांदेल. याने कामाला सुरुवात केली, 10 दिवस काम केलं, 5×10 50 खड्डे होतील. 90 मधले 50 पूर्ण झाले, 40 खड्डे राहतील. बी सोडून गेला, एला कंप्लीट करायचे. ए एका दिवसाला 9 खड्डे खांदेल, 40. जर 10 खड्डे एका दिवसाला खांदत असता तर 4 दिवसात कंप्लीट झाले असते. तसं म्हणलंय 40 खड्डे खांदायचेत, एका दिवसाला 9 खड्डे. 9 चौक 36, 4ला 9ने भाग जात नाही, 4.4/9 एवढे दिवस लागतील. हे त्याचं उत्तर आहे. हाही प्रश्न तुम्हाला सहज सोडवता येण्यासारखा होता. आता इथे पहा, पेपरला तर याला खूप सहज सोडवता येतं, कारण तुम्ही इथे मी खूप डिटेलमध्ये सांगतो म्हणून वेळ लागतो. पेपरला सोडवायला खूप वेळ लागत नाही. जसं की हा प्रश्न बघा, ए हा नळ एक टाकी 60 मिनिटात भरतो, बी 40 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकूण लागणाऱ्या वेळेच्या प्रत्येकी निम्मा वेळ चालू ठेवले तर किती? आता पहा, TCSने जे प्रश्न विचारलेत ना, जे जनरल टाईप आहेत नळ टाकीचे कामकाज वेगाचे, त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे जाऊन विचारले. म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा बदल करून विचारले. तुम्ही जर बघितले तर हा जो प्रकार आहे हा तुम्हाला इतर बुकमध्ये वगैरे सहज सापडणार नाही. त्यांनी प्रश्नामध्ये थोडासा बदल करून प्रश्न विचारलेत. मग तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर जर असेल तर याच्यामध्ये बदल सोडवताना करणं काही अवघड गोष्ट नाही आहे. जसं इथं बघा, ए एक नळ 60 मिनिटात भरतो, ए हा नळ, ए नळ टाकी 60 मिनिटात भरतो, बी नळ 40 मिनिटात भरतो. मग टाकीची कॅपॅसिटी आपण घेतो 120 लिटर. 2 इंच्या पाड्यात टाकीची कॅपॅसिटी ह्या 2 इंच्या पाड्यातील संख्या घेतो. 60 आणि 40 दोन्हीने भाग जाणार. याने 2 लिटर पाणी पडेल, या नळाने 3 लिटर पाणी पडेल. ए नळ एका मिनिटाला 60 मिनिटात पूर्ण टाकी भरतो 120 लिटरची. 120 लिटरची टाकी आपण मांडली, टाकी 120 लिटरची. ती कशी मांडली? हा 60 मिनिटात भरवत होता, हा 40 मिनिटात भरवत होता नळ. मग ह्या 2 इंच्या पाड्यातील संख्या तुम्ही 240 पण घेऊ शकता. मग 60 मिनिटात 120 लिटरची टाकी भरते म्हणल्यावर एका मिनिटाला 2 लिटर पाणी पडेल. 40 मिनिटात 120 लिटरची टाकी, एका मिनिटाला 3 लिटर पाणी पडेल. आता पुढं काय म्हणलंय? एकूण लागणाऱ्या वेळेच्या प्रत्येकी निम्मा वेळ दोन्ही नळ पहा, जर दोन्ही नळ एकूण लागणाऱ्या वेळेच्या प्रत्येकी निम्मा वेळ चालू ठेवले तर एकूण किती वेळात टाकी भरेल? आता एकूण वेळ जर 50 असेल तर पहिला नळ 25 मिनिटं चालवायचा आहे, दुसरा 25 मिनिटं चालवायचा आहे. एकूण 44 असेल तर पहिला नळ 22 मिनिटं, दुसरा नळ 22 मिनिटं. एकूण 48 मिनिटात टाकी भरत असेल तर पहिला नळ 24, दुसरा नळ 24. मी चेक करतो हा ऑप्शन. समजा पहिला नळ 25 मिनिटं चालवला तर पाणी किती पडन? 25 दुने 50. दुसरा नळ 25 मिनिटं 75. एकूण पाणी होईन 125 लिटर. आपल्याला टाकी भरायची कितीची? 120 लिटरची. मग हा पर्याय बरोबर आहे का? नाही. जर आपण हा चेक करू त्याच्यापेक्षा थोडंसं 125 पेक्षा आपल्याला थोडंसं कमी
उत्तर पाहिजे 125 पेक्षा. 120 पाहिजे ना, 125 पेक्षा थोडंसं कमी. मग दुसरा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा पर्याय बघू, 48. समजा 48 मिनिटात पूर्ण टाकी भरते. मग पहिला नळ 24 मिनिटं चालला, दुसरा नळ 24 मिनिटं चालला. पहिला नळ 24 मिनिटं चालला तर त्याने पाणी पडेल 24 दुने 48. दुसरा नळ 24 मिनिटं चालला तर त्याने पाणी पडेल 24 त्रिक 72. दोन्हींचं मिळून होईल 72 आणि 8 80 40 120 लिटर. तर टाकी बरोबर पूर्ण भरण. मग कोणतं उत्तर बरोबर आहे तुमचं? पर्याय क्रमांक 3. आता नेहमी पर्यायावरून सोडवताना जेव्हा तुम्हाला पर्याय तपासून उत्तर काढायचं ना, तर मोठा पर्याय आणि सगळ्यात छोटा पर्याय तपासत जाऊ नका. मधले पर्याय तपासा, ते जनरली उत्तर असतात. पहा, सगळ्यात छोटा 44 आणि 50 तो आधी नाही तपासायचा, मधले पर्याय तपासायचे, ते उत्तर येण्याची शक्यता जास्त असते. मग तुमच्या लक्षात आलं की 48 घेऊन टाकीची कॅपॅसिटी याच्या 120 पेक्षा कमी झाली, तर वाढवण्यासाठी आपण काय, टाकीची कॅपॅसिटी जर कमी असती, इथं जर 140 असतं किंवा 125 असतं, तर 48 तपासल्यानंतर ते 120 लिटर होतं आहे. इथं 125ची टाकी असती तर 48 पेक्षा मोठा पर्याय आपण तपासला असता. जसं आपण 50 तपासल्यावर लक्षात आलं की टाकी 125 लिटर भरती, पण आपली तर 120चीच आहे. मग आपण त्याच्यापेक्षा छोटा पर्याय चेक केला. असं तुम्हाला पर्याय तपासून सहज सोडवता येतं, कन्सेप्ट क्लिअर असतील आणि थोडीशी प्रॅक्टिस असेल तर. तर सांगायचं एकच आहे की TCS काय असे खूप अवघड प्रश्न विचारत नाही की जे सुटूच शकणार नाहीत. पण असंही नाही आहे की अभ्यास न करता तुम्ही पेपरला जाताय, गणिताला वेळ देत नाही आहेत आणि मग प्रश्न सुटतील, असंही नाही. अभ्यास करणाऱ्यांना हे अजिबात अवघड नाही आहे. तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. कारण गणित बुद्धिमत्ता हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये 100% तुम्ही पेपर गॅरंटीने सोडवू शकता. सगळं काही फिक्स असतं. तिथे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतात आणि प्रश्न असे आहेत की मार्क घेता येतात. आलं लक्षात? खूपही असे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन नाही आहेत. त्याच्यामुळं गणिताबद्दल तुमच्या मनात भीती असेल तर तुम्ही अभ्यास करा. एवढं अवघड तर काही नाही आहे की बाबा तुम्हाला जमणारच नाही किंवा याच्यात खूप अवघड कॅल्क्युलेशन आहे, तुम्हाला जमणार नाही. 60 20 30 40 यातल्या पटीच्या संख्या किंवा साधे साधे भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी करून उत्तर येते. फक्त माहिती असणं गरजेचं आहे, कन्सेप्ट की त्याच्या मागे काय कन्सेप्ट आहे. आलं लक्षात? पहा, हा एक प्रश्न पहा. ए हा एक काम 15 दिवसात करतो. ए एक काम 15 दिवसात करतो. बी ते 20 दिवसात पूर्ण करतो. बी ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. काम घेऊ 60. 15 आणि 20 दोन्हींच्या पाड्यातील संख्या घेतो आपण. त्यालाही आणखी सोपं करून सांगतो. 20चा पाडा बघा, 20ची डबल 40, 15च्या पाड्यात नाही आहे. 20 त्रिक 60, 15च्या पाड्यात आहे. मग काम घेऊ 60 खड्डे खांदायचं. हा एका दिवसाला 4 खड्डे खांदेल कारण 15 दिवसात पूर्ण काम करतो. बी एका दिवसाला 3 खड्डे खांदेल कारण 20 दिवसात पूर्ण काम करतो. एने 3 दिवस काम केलं. एने 3 दिवस काम केलं, 4 त्रिक 12 खड्डे खांदले. 48 खड्डे खांदायचं काम राहील. एने 3 दिवस काम केलं, 4 त्रिक 12, आता 48 खड्डे खांदायचं काम राहील. 12 खड्ड्याचं झालं. तर उर्वरित काम किती? 12 खड्डे खांदायचं काम झाले, 48 खड्डे राहिलेत. तर असंही विचारतात की उर्वरित काम बी किती दिवसात करेल, पण इथं विचारलंय उर्वरित काम किती. उर्वरित काम 48 खड्डे, एकूण काम 60 खड्डे. जनरल प्रकार कसा आहे माहिती आहे का? तर एने 3 दिवस काम केलं, तर 48 खड्डे काम राहील, 48 खड्डे काम राहील. तर असा प्रश्न विचारला जातो जनरल टाईप की उरलेलं काम बी किती दिवसात पूर्ण करेल. पण इथे विचारलंय की उर्वरित काम किती. उर्वरित काम 48 खड्डे, एकूण काम 60 खड्डे. अपूर्णांकात आहे तर 12 चोक 48, 12 पंचे 60. तर उर्वरित 4/5% काम राहील. 4/5 याचं असंही होऊ शकतं, 4/5चं टक्क्यात रूपांतर, टक्के म्हटलं गुणिले 100. टक्क्यातही ऑप्शन आले तर उरलेलं काम 4/5 याचं टक्क्यात रूपांतर करायचं तर गुणिले 100 करा. मग टक्क्यातही विचारलं जाऊ शकतं, अपूर्णांकातही विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षात? मग यावरून हे लक्षात येतं की जे जनरल टाईप आहेत, जनरल टाईप कोणता आहे? काम काळ वेगामध्ये ए 15 दिवसात काम करतो, बी 20 दिवसात काम करतो, बी 20 दिवसात काम करतो. एने 3 दिवस काम केलं तर उरलेलं काम बी किती दिवसात करेल, हा जनरल टाईप आहे.
पण त्यांनी तिथे पुढे जाऊन काय विचारलंय की उरलेलं काम किती येणे 3 दिवस केल्यानंतर 48 खड्डे काम उरले, एकूण काम 60, 60 वर 48, 4/5 पट काम शिल्लक आहे. टक्क्यात म्हणलं तर गुणिले 100 करा, 80% येईल. सर्वांना समजतंय? चला पुढचा प्रकार बघू. वेगवेगळ्या अंतराचा हा प्रश्न आहे. पहा, जनरली TCSचे गणिताचे जे प्रश्न आहेत ते कशावर आहेत बघा. सरासरी, शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर वेगवेगळे अंतर, कामकाळ वेग, नळ टाकी, मिश्रण, वैवारी, गुणोत्तर. हे जे कोर जे सगळीकडे पहा, हे जे चॅप्टर आहेत ना, हे कोर चॅप्टर आहेत. कोणत्याही परीक्षेला यावर प्रश्न विचारले जातात. TCS आहे तोच पॅटर्न फॉलो करतो. काही खूप वेगळं याच्यामध्ये सिलेबसमध्ये काही नाही आहे. एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण तेही बघूयात की कोणते चॅप्टर तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. आता सध्या आपण बघतोय की प्रश्न कसे TCSने विचारलेत आणि कसे ते सोडवायचेत, तुम्हाला कोणत्या लेव्हलला तयारी करावी लागणार आहे. आणि आपली बॅच पण आहे विदर्भ IAS अकॅडमी ॲपवर, तेही तुम्ही जॉईन करू शकता. त्याची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके, पुढे पहा. एक मुलगी तिच्या घरून पार्टीला 3 km/h या वेगाने जाते, तेव्हा पार्टीच्या वेळेच्या 20 मिनिटं उशिरा पोहोचते. ती जर 3च्या स्पीडने गेली तर 20 मिनिटं ती उशिरा पोहोचते पार्टी टाईमपेक्षा. जेव्हा ती 4 km/h वेगाने जाते तर 20 मिनिटं लवकर पोहोचते. 3च्या स्पीडने गेली तर 20 मिनिटं उशिरा पोहोचेल, 4च्या स्पीडने गेली तर 20 मिनिटं आधी पोहोचेल. तर तिच्या घरापासून पार्टीच्या ठिकाणाचे अंतर किती? तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. अंतर जर काढायचं असेल या केसमध्ये तर वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक तासामध्ये असं सोडवायचं. अंतर काढायचं असेल तर वेगांचा लसावी, वेग km/h मध्ये असेल ना, तर म्हणून वेळ पण तासामध्ये. आता वेगांचा लसावी 3 आणि 4 यांचा लसावी किती येतो? 3 आणि 4चा लसावी 12. वेगांचा लसावी 12 गुणिले वेळेतील फरक. आधी 20 मिनिटं उशिरा पोहोचायची, आता 20 मिनिटं लवकर पोहोचते. म्हणजे वेळेत फरक येईल 40 मिनिटाचा, पण याचं रूपांतर तासात करायचं हे विसरायचं नाही. 40 मिनिटाचा फरक आहे 2 वेळेमध्ये, तासात रूपांतर करायचं म्हणून भागिले 60 करायचं. 20 दुने 40, 20 त्रिक 60, 3 चौक 12 तर 8. पहा, 20 दुने 40, 20 त्रिक 60, 3 चौक 12. तर याचं उत्तर काय येईल? 8 किमी. ते अंतर 8 किमी असणार आहे. किती किमी अंतर असणार आहे? ते 8 किमी अंतर असणार आहे. आलंय लक्षात? मग कसं सोडवायचं? वेगांचा लसावी घेतला 12, वेगांचा लसावी 12 गुणिले वेळेतील फरक. आधी 20 मिनिटं उशीर व्हायचा, आता 20 मिनिटं लवकर, म्हणजे वेळेत 40 मिनिटाचा फरक आहे. त्याचं तासात रूपांतर करायचं. त्याला 60ने भागलं की तासात रूपांतर होईल, उत्तर येईल 8 किमी. असे प्रश्नही विचारले जातात. हा प्रकार खूप जास्त वेळा वेगवेगळ्या परीक्षांना विचारलेला आहे. समजून घ्या, सोडवणं खूप सोपं आहे. फक्त त्याच्या मागचं बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता असं होऊ शकतं ज्यांचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांना हे समजेल, कारण आपण डायरेक्टली क्वेश्चन ॲनालिसिस घेतोय. याच्यामागं कन्सेप्ट सांगत नाही आहे, त्याच्या चॅप्टरच्या बेसिक सांगत नाही आहे, जास्त सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. पण जर तुम्ही एकदम नवीन असाल तर तुम्ही जेव्हा प्रकरणानुसार अभ्यास करताल, आधी कन्सेप्ट समजून घेताल आणि नंतर आपण आधी कन्सेप्ट शिकवू आणि नंतर प्रश्न घेऊ, त्यावेळेस तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजेल. आलं लक्षात? ह्या लेक्चरचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, कोणत्या लेव्हलचे विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे हे कळावं. ओके, ज्यांना एकदम नवीन सुरुवात आहे त्यांना बेसिक कन्सेप्ट कळणं म्हणजे आधी करणं गरजेचं आहे, ते कळणं गरजेचं आहे, नंतर अशा प्रकारचे प्रश्न समजतील. एक व्यक्ती 64.4 km/h वेगाने 10 मिनिटात किती अंतर पार करेल? आता पहा, थोडंसं कॉमन सेन्स वापरला. 64.4 किमी प्रति आवर, 1 तास म्हणजे याला मी 60 मिनिटं लिहितो. 64.4 किमी अंतर, 6 लिहिलं मी, इथे 4 पाहिजे. 64.4 किमी अंतर एका तासामध्ये पार करतो, म्हणजे 60 मिनिटामध्ये. मी याला 60ने भागलं तर 1 मिनिटात किती अंतर होईल? येईल 1 मिनिटात किती अंतर गुणिले आपल्याला काढायचे 10 मिनिटात किती अंतर पार करेल.
इथं म्हटलं असतं 3 तासात किती अंतर पार करेल, तर मी काय केलं असतं 64.4 किमी एका तासाला गुणिले 3 तास केलं असतं, 3 तासातलं अंतर आलं असतं. पण यांनी थोडंसं अवघड केलं आहे. 10 मिनिटात किती अंतर, मग 64.4 किमी एका तासाला म्हणजे एका तासाला म्हणजे 60 मिनिटात. याला 60 मिनिटांनी भागलं, 1 मिनिटाचं अंतर येईल गुणिले 10. पहा 10 सख 60, 6 1 6, 6 0 0, 4ला भाग जात नाही, पॉईंटवर घेतला 42 झाले, 6 7 42, 2 उरले, 6 त्रिक 18, 3 3 3 येत राहते. तर 10.73 किमी उतरले. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला या प्रकारची मांडणी जमली पाहिजे. मांडणी जमल्यानंतर एक तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 क्रियांपैकी काहीतरी क्रिया करायची. मग वेगवेगळ्या अंतराचा कन्सेप्ट इथे तुम्हाला वापरायचा आहे. मग स्पर्धा परीक्षेला जे गणिताचे प्रश्न येतात ते ॲप्लिकेशन बेस्ड येतात, म्हणजे उपयोजनात्मक येतात. त्या कन्सेप्टचा तुम्हाला उपयोग करून प्रश्न सोडवायचे असतात, जे की खूप सोपं आहे. तुम्हाला काय आलं पाहिजे त्याच्यासाठी पहा, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजेत, वेगवेगळ्या अंतराची काय आहे, कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत, त्याचे वेगवेगळे प्रकार माहिती पाहिजे, जे की पेपरला विचारले जातात. अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही करून गेले, तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं आहे, बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि त्या प्रकरणाचे तुम्हाला महत्त्वाचे प्रकार माहिती आहेत, हे जर तुम्हाला येत असेल तर मग असे प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. आलं लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. सरळ व्याजाचा म्हणजे किती सोपे प्रश्न आहेत. जर अभ्यास असेल तर तुमच्या लक्षात येईल आणि अभ्यास नसेल तर निश्चितच हे अवघड वाटणार आहेत. पण मला सांगायचं हे की अभ्यास करणाऱ्यांसाठी अवघड नाही आहे. तुम्ही अभ्यास करून आउट ऑफ मार्क घेऊ शकतात आणि बऱ्याच जणांना पडतातही जर तुम्ही चांगला अभ्यास करून गेलात. पहा, एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते तर व्याजाचा दर किती? समजा एक रक्कम माणूस 100 दुप्पट होते म्हणजे किती होते? 100ची 200 होते. एक रक्कम 10 वर्षात दुप्पट होते म्हणजे 100ची 200 होते. याचा अर्थ 100% व्याज येतं. 100ची 200 होते म्हणजे 100%. मग 10 वर्षात होते तर एका वर्षात रेट किती असेल? एका वर्षाचा रेट असेल 10%. मग इथे असं विचारलं, एक रक्कम 10 वर्षात 4 पट होते तर सोडवता येईल. एक रक्कम 10 वर्षात 4 पट होते तर रेट किती? आता एक रक्कम माणूस 100 4 पट होते म्हणजे 400 होते 10 वर्षामध्ये, म्हणजे किती टक्के? 300% वाढ होते. 300% वाढ होते 10 वर्षात. तर एका वर्षात किती? 30%. एका वर्षामध्ये 30%. मग व्याजाचा दर येईल 30%. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे, रक्कम 4 पट होते म्हणजे 100ची 400 होते. तर इथं 300ची वाढ होते म्हणजे रक्कम 300% वाढते. 10 वर्षात वाढते म्हणजे एका वर्षाला 30%. खूप सोपं आहे, फक्त तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. आता जर तुम्हाला हे शिकवलेलं समजत असेल किंवा आवडलं असेल तर तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅचमध्ये तुम्हाला एकदम डिटेल गायडन्स केलेला आहे. अगदी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारापासून तुम्हाला शिकवलं जाईल. तर हे जे प्रकरणं आहेत ह्यांचे बेसिक कन्सेप्ट टू ॲडव्हान्स लेवलच्या ट्रिक्स, जसं की याच्यामध्ये आपण काही ट्रिक्स पण वापरतो. जसं शिकवताना मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगणार आहे तसं ट्रिक्स पण सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही एकदम फास्ट उत्तर काढू शकता. त्यामुळं जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करू शकता बघा, आपलं एक मिनिट, पोस्टर आहे. पण तुम्ही काय करू शकता, खाली डिटेल्स दिलेली आहे, ॲपची लिंक वगैरे, ती ॲप डाउनलोड करून किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असेल त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती घेऊ शकता. ओके, आणि बॅच जॉईन करू शकता. बॅचमध्ये तुम्हाला एकदम डिटेल गायडन्स केला जाईल. ओके, धन्यवाद.